नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात उम्मीद मराठी, जिथे शब्द नाही तर आयुष्य बोलतं. नमस्कार. अनेकदा परीक्षेच्या आधी जेव्हा आव्हान खूप मोठं वाटतं तेव्हा आपली प्रेरणा कुठेतरी हरवून जाते. आज आपण त्याच हरवलेल्या ऊर्जेला पुन्हा जागृत करणाऱ्या एका शक्तिशाली संदेशाबद्दल बोलणार आहोत. चला, ती हरवलेली ऊर्जा परत मिळवण्याचा मार्ग शोधूया. हे फक्त एक वाक्य नाहीये. ही एक घोषणा आहे. स्वतःसाठी, आपल्या ध्येयासाठी आणि त्या प्रत्येकासाठी ज्यांना वाटतं की आता सगळं काही संपलंय. आजपासून एक नवी सुरुवात होणार आहे. पण पुनरागमन करण्याआधी आपण सध्या कुठे अडकलो आहोत हे समजून घेणं महत्वाचं आहे. हा आहे तो विद्यार्थ्याचा संघर्ष, शंका आणि विचलनाचे एक दुष्टचक्र. ही भावना खूप ओळखीची वाटते, नाही का? वर्षाच्या सुरुवातीला जो काही जोश असतो तो कुठेतरी गायब होतो. स्वतःलाच दिलेली वचनं की मी खूप अभ्यास करेन ती पोकळ वाटू लागतात. आणि मग हळूहळू स्वतःच्याच क्षमतेवर शंका यायला लागते. आणि या शंकेला आणखी खतपाणी घालतात ही आजच्या काळातली विचलित करणारी माध्यमं. कोण कोणाबद्दल काय बोलतंय, कोणाचे किती व्ह्यूज आहेत, कोणाला किती लाईक्स मिळतायत, या सगळ्या गोंधळात अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट काय आहे माहितीये? आपला किती मौल्यवान वेळ या सगळ्या गोंधळात वाया जातोय हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. बस, आता वेळ आली आहे या चक्रातून बाहेर पडण्याची, वेळ आली आहे पुनरागमनाची घोषणा करण्याची. ही फक्त एक घोषणा नाही, तर एका नवीन आयुष्याची, एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. तर महत्वाचा मुद्दा हा आहे, पुनरागमन म्हणजे फक्त परत येणं नाही. याचा खरा अर्थ आहे की जे काही मागे घडलं, जेवढा वेळ वाया गेला, त्या सगळ्यावर एक फुली मारून आजपासून, अगदी या क्षणापासून एक नवीन मिशन सुरू करणं. ही एक नवी सुरुवात आहे. जेव्हा आपण मनातल्या मनात काही ठरवतो तेव्हा ते मोडणं खूप सोपं असतं, बरोबर? पण जेव्हा आपण जगासमोर घोषणा करतो तेव्हा आपल्यावर एक जबाबदारी येते. आपल्याला ते सोडून द्यायला लाज वाटते. आणि हीच बाह्य जबाबदारी आपल्याला आपल्या मार्गावर टिकून ठेवते. चला तर मग या पुनरागमनाच्या प्रवासासाठी 3 ठोस नियम पाहूया, जे आपल्याला पूर्ण एकाग्रतेसाठी नक्कीच मदत करतील. फक्त तीन साधे नियम, जे येणाऱ्या काळात आपल्या अभ्यासाची दिशा ठरवतील. आता या नियमांबद्दलची खरी गंमत म्हणजे यांचा साधेपणा. पहिला नियम: कोणताही वादविवाद नाही. कोणी काहीही म्हणू देत, आपलं उत्तर एकच असणार, सगळं काही परीक्षेनंतर. दुसरा नियम: आकड्यांचा खेळ बंद. लाईक्स किंवा व्ह्यूज आपलं भविष्य ठरवत नाहीत. आणि तिसरा, सगळ्यात महत्वाचा नियम: सतत उजळणी. नवीन वाचण्याच्या नादात जुनं विसरून चालणार नाही. नियम बनवणं सोपं आहे, खरंय, पण ते पाळण्यासाठी लागणारी मानसिक ताकद कुठून आणायची? इथेच तर खरी लढाई सुरू होते, आपल्या आतली लढाई. आणि हे वाक्य, हे त्या लढाईचं सार आहे. कोणीही एका दिवसासाठी प्रेरित होऊ शकतं, पण रोज त्याच निष्ठेने काम करणं, हे फक्त सिंहानंच जमतं. हे चित्रण अगदी स्पष्ट आहे. बघा, एकीकडे सिंह आहे, जो मूड असो किंवा नसो रोज आपल्या शिकारीसाठी बाहेर पडतोच. आणि दुसरीकडे कोल्हा आहे, जो सोप्या शिकारीच्या शोधात असतो आणि थोडा जरी संघर्ष आला की पळून जातो. आता ठरवायचं आहे की आपल्याला सिंह बनायचं आहे की कोल्हा. हीच आहे खरी विजयाची व्याख्या. ज्या दिवशी अभ्यास करायचा अजिबात मूड नसतो, ज्या दिवशी वाटतं की सगळं सोडून द्यावं, आणि त्या दिवशी जे पुस्तक उचलतात तेच खरे विजेते ठरतात. पण ही सगळी मेहनत, हा सगळा संघर्ष नक्की कशासाठी? प्रत्येक योद्ध्याला लढण्यासाठी एका मोठ्या काची गरज असते. चला, आपलं ते काच शोधूया. फक्त एक क्षण डोळे बंद करून त्या दिवसाचा विचार करा, कारण तो दिवस येणार आहे. आणि तो दिवस कसा असेल हे आजच्या आपल्या कृतींवरच अवलंबून आहे. विचार करा, तो क्षण किती त्रासदायक असेल जेव्हा कोणीतरी सहानुभूतीच्या नावाखाली आपल्या अपयशावर बोट ठेवत असेल. तो अपमान टाळण्यासाठी तरी आज मेहनत घेतलीच पाहिजे. आणि आता दुसऱ्या क्षणाचा विचार करा, जेव्हा आपले पालक अभिमानाने सांगतात की हा माझा मुलगा आहे किंवा ही माझी मुलगी आहे. त्यांच्या डोळ्यांमधला तो अभिमान, तो आनंद, ह्यापेक्षा मोठी प्रेरणा दुसरी कोणती असू शकते? आजपर्यंत आपल्याला आपल्या पालकांच्या नावाने ओळखलं जातं. पण एक दिवस असा आणायचा आहे
जेव्हा आपल्या पालकांना आपल्या नावाने ओळखलं जाईल. हेच खरं यश.